शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा जो सन्मान दिल्लीमध्ये केला, यानंतर संजय राऊत यांनी जहरी टीका आता शरद पवारांवर केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचा अशा प्रकारे सन्मान करायला नको होता अशी टीका त्यांनी केलेली. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. बरीच टीका टिप्पणी संजय राऊत करतायत आणि ठाण्याचं राजकारण, ठाण्याच्या संस्कृतीबद्दल कदाचित शरद पवार यांच्यापर्यंत माहिती गेली नाहीये अशी सुद्धा त्यांनी टीका केली. काय म्हणा? मला वाटतं संजय राऊत असं बोलतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसात पवार साहेबांकडे जाऊन लोटांगण घालतील. ही संजय राऊतांची एक पद्धत आहे. मला वाटतं त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायचा नव्हता तर पूर्वनियोजित कार्यक्रम होता. पवार साहेबांकडे तुमचं वजन जर असतं असं भासवतात किंवा वस्तुस्थिती आम्हाला माहीत नाही तर पवार साहेबांनी तुमचं ऐकलं असतं. परंतु मला वाटतं तुमचाही विश्वास पवार साहेबांवर आता राहिलेला दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी शरद पवारांवर टीका करण्याची वेळ आज संजय राऊतांवर या ठिकाणी आली. परंतु संजय राऊतांचं वक्तव्य ही बोलाची कडी आणि बोलाचा भात. त्यांच्यात हिंमत आहे का की आम्ही महाविकास आघाडीत पवार साहेबांसोबत राहणार नाही जर शिंदेंचं कौतुक करणार असतील तर. परंतु अशा प्रकारची धमक त्यांच्यात राहिलेली नाही आहे. केवळ पोपटपंची करून 2 दिवस बातम्यांपुरतं या वक्तव्याकडे आपल्याला पाहता येईल. त्यांनी म्हटलंय की पवारांनी काल एकनाथ शिंदेंचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला. या टीकेकडे नेमकं कसं पाहता तुम्ही? नाही, मला वाटतं अमित शहांचं कर्तृत्व हे या ठिकाणी उभाटा नेतृत्व आणि संजय राऊतांना सारखं झोंबत असतं. अमित शहा एक करारी गृहमंत्री म्हणून देशानं या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अनेक धाडसी निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे सहकार मंत्री म्हणून सुद्धा राज्याच्या सहकार चळवळीला, कारखानदारीला ताकद दिलेली आहे. उलट पक्षी शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार हा शिंदेंचा एक प्रकारे गौरवच संजय राऊतांनी केला आहे असं मला वाटतं. त्यांनी सरकार पाडलं, त्यांचा शरद पवार सत्कार करतायत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी धक्का बसणारं कृत्य आहे असं सुद्धा म्हणतायत. ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी संजय राऊत शरद पवारांवर आता करतायत, बरीच टीकेची जोड त्यांच्यावर पण उठू लागलेली आहे. कारण शरद पवार यांचं राजकारण कदाचित संजय राऊत यांना कळालं नसेल अशी पण टिप्पणी त्यांच्यावर होते. मला वाटतं सरकार पाडलं त्यांचा सत्कार करताय बोलत असताना आता तुम्हाला अक्कल त्या ठिकाणी पाजळताय. मग सरकार तुम्ही त्यांच्यावरूनच बनवलं होतं ना महाविकास आघाडीसोबत. आता तुम्हाला कळत असेल ते सरकार बनवलेलं योग्य आहे की आता पवारांची भूमिका योग्य आहे. शिंदेंचा आंतरराष्ट्रीय दलाल असा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. पवार साहेबांची दलाली करणाऱ्यांना दृष्टी तशी सृष्टी दिसणार. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊत हेच पवारांचे नॅशनल दलाल आहेत असं सध्या चित्र आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न, सध्या 2 दिवसात व्हॅलेंटाईन डे येतोय. बरेचसे नेते एकमेकांना भेटतात. आता राज ठाकरेंची फडणवीसांसोबत भेट झाली आहे. फडणवीसांचे ठाकरे पितापुत्र सुद्धा भेट घेत आहेत. एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनीच अवॉर्ड दिलेला आहे. त्यामुळे या भेटीगाठी वाढत असताना नेमकं कोण कुणाला व्हॅलेंटाईनच्या दिवशी डेट करणार आहे असा प्रश्न, राजकीय डेटिंग कुणासोबत होणार आहे असा प्रश्न निर्माण होतो. नाही, आमची नाल ही सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे आणि विरोधी पक्ष असले तरी आम्ही एकमेकांचे काही खानदानी दुश्मन किंवा शत्रू नसतो. राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असतात, सत्ताधारी असतात, विरोधक असतात. त्याच्यामुळे निवडणुकीपुरतं, राजकारणापुरते आम्ही विरोधक असतो. एरवी आम्ही सारे एकमेकांशी प्रेमानं, सलोख्यानंच त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. परंतु आमची नाल, आमची बांधिलकी, आमचं प्रेम हे महाराष्ट्रातले सर्वसामान्य जनतेशीच त्या ठिकाणी आहे. नक्कीच. एक टीका जयंत पाटलांनी केली आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळत राहावे लाडक्या बहिणीने, यासाठी महाराष्ट्रात लढा उभा करणार आहे. सरकारवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. नाही, लढा उभा करण्याची आवश्यकताच त्या ठिकाणी नाही. कारण लाडक्या बहिणींना पैसे त्या ठिकाणी दिले जात आहेत, दिले जाणार आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची नौटंकी करण्याची आवश्यकता भासणार नाही. मंत्री OSD यांची नेमणूक होते आणि फडणवीसांनी सांगितले की त्याचे पत्रही काढण्यात आलेले आहेत. पण त्यासोबत त्यांनी तंबी दिली आहे, कमिशनचं राजकारण चालणार नाही असं सुद्धा म्हणाले. काय म्हणाल? संजय राऊतने याची दखल घ्यावी
की पूर्णपणे पारदर्शक सरकार, दलालमुक्त त्या ठिकाणी सरकार करण्याचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगला प्रशासकीय प्रयोग करत आहेत. कारण शेवटी OSD, PA, PS हे त्या ठिकाणी खातं चालवत असतात. मंत्र्यापेक्षा जनतेशी संबंध आणि ते जे वागतात करतात त्याच्यावर मंत्र्याची छवी प्रतिमा त्या ठिकाणी अवलंबून असते. आणि बरं पारदर्शकपणे पारखून OSD, PA किंवा PS घेतले जात असतील तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. कोणाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. ते मंत्र्यांच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी पूरकच आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नॅशनल दलाल आहेत अशी जोरदार टीका प्रवीण दरेकर यांनी केली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.